माझा भारत देश. भारत माझा देश आणि त्याच्या तेजस्वी व भव्य इतिहासाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आर्यभट्टाने दिलेला शून्य असो, योग साधना असो, आयुर्वेद असो किंवा चंद्रयान असो, माझा भारत देश नेहमीच यशाच्या शिखरेवर असतो. माझ्या भारत देशासाठी माझे स्वप्न काही खूप वेगळे नाही. तुमच्यासारखेच मलाही माझ्या भारत देशाला सर्वसंपन्न, भ्रष्टाचार मुक्त, स्वच्छ, हरित व गरिबी रहित बघायचे आहे. असे म्हटल्यानंतर मला पूर्ण जाणीव आहे की मला जर माझ्या देशासाठी बघितलेले माझे स्वप्न पूर्ण होताना बघायचे असेल तर त्याचे उत्तरदायित्वही माझ्याच खांद्यावर आहे. माझे स्वप्न आहे की माझा देश भारत एक असा देश असेल जिथे मुलामुलींची जनसंख्या एकसारखी असेल, सगळ्यांना पुरेल अशी कामे आणि सर्वोत्तम सोयी असतील. असा देश जिथे मुलींना आणि वृद्धांना सुरक्षितता आणि आदर मिळेल. असा देश जिथे सर्वोच्च शिक्षण हे सगळ्यांनाच उपलब्ध असेल. शिक्षण हे अति महत्त्वाचे आहे, कारण एक शिक्षित देशच एक प्रगतिशील देश बनू शकतो आणि त्याकरता देशातल्या गोरगरिबांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच शिक्षित करणे हे अतिशय गरजेचे असेल. अंगणवाडीमध्ये मुलांना अव्वल दर्जाचे पौष्टिक जेवण आणि चिकित्सा मिळाली तर आपली पुढची पिढी सशक्त व शिक्षित असेल. देशातल्या समस्यांचा फक्त पाढा वाचून चालणार नाही, त्यावर ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. तरच आपल्या सर्वांच्या स्वप्नातला भारत साकार होऊ शकतो. सगळीकडे समानतेचे वातावरण असलेला, जनतेला चांगले राहणीमान पुरवणारा, भ्रष्टाचार मुक्त, सुंदर, स्वच्छ भारत हा नक्कीच होऊ शकतो. यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने आपले हक्क व अधिकार यासोबत आपली जबाबदारी ओळखून आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडली पाहिजेत. देशासाठी पाहिलेली स्वप्ने जेव्हा विचारात बदलतील आणि ते विचार जेव्हा आचरणात बदलतील, तेव्हाच निर्माण होईल आपल्या सर्वांच्या स्वप्नातला भारत. आपण सगळ्यांनी जर आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर आपल्या देशाला पुन्हा एकदा सोन्याचा देश होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. जय हिंद.